श्री स्वामी समर्थ. आजचा संदेश फक्त 10 मिनिटे लक्षपूर्वक ऐका. स्वामी म्हणतात, सर्व कर्माची बीजे म्हणजे विचार होत, म्हणून फक्त चांगली शुद्ध बीजे तेवढी पेरा, म्हणजे फळेही उत्तम येतील. असत्यावर आधारलेले संबंध म्हणजे चिखलाच्या पायांवर बांधलेले जणू घरच होय. सत्यापासून नेहमी लपून राहणे म्हणजे असत्याला सोबतीने आनंद उपभोगणे होय. पहावयाचे असेल तर एकमेकांची वैशिष्ट्ये पहा, काही सोडायचे असेल तर अवगुण सोडा. स्वामी संदेश असेच नवनवीन ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी संदेशला लाईक करा. स्वामी म्हणतात, डोळे म्हणजे जर आत्म्याच्या खिडक्या असतील तर तुम्ही आपले डोळे स्वच्छ ठेवता का? स्वच्छ खिडक्या म्हणजे लपविण्यासारखे काहीतरी तुमच्यापाशी आहे. जर आपल्या सर्व व्यवहारांवर तुम्ही प्रामाणिक राहत असाल तर तुम्हाला कधीही कितीही भीती वाटणार नाही. पापाचे चिंतन करणे किंवा पापाला घाबरणे म्हणजे पाप अंगावर ओढून घेणे होय. स्वामी म्हणतात, जेथे प्रेम नाही तिथे शांती नाही, जिथे पवित्रता नाही तिथे प्रेम शक्य नाही. नीती व सद्गुण रत्नाहूनही जास्त मौल्यवान आहेत. ते माणसाला समाधान देतात आणि प्रभुप्रिय व लोकप्रिय बनवितात. जो मत्सर नव्हे कौतुक करते शिकलेला असतो तो परभाग्यशाली होय. स्वामी म्हणतात, गर्व हा जरा अहंकारापासून उद्भवत असे. आत्मवंचना हे आसक्तीचे फलित होय. दिव्य गुण माणसाला देवाच्या समीप आणतात, तर आसुरी गुण देवापासून दूर लोटतात. म्हणून नेहमी माणसांनी देवाचे स्मरण करीत चांगले कृत्य करावे. मृदुता आणि नम्रता हे जुळे सद्गुण देवाचे सानिध्य जतन करतात. अहंकार हा आत्म्याला लोकांना अप्रिय होण्याचे सर्व साहित्य पुरवितात. स्वामी म्हणतात, गलिच्छ भाषा वापरणे म्हणजे दुसरे चांगले शब्द निवडण्यापुरते हुशार नसणे होय. देवाशी सर्व संबंधाची अनुभूती करणे म्हणजे सर्व आशा आकांक्षांच्या पलीकडे जाणे होय. जर सत्यता आणि प्रामाणिकपणा माझ्यात सहन करता येतील तर प्रेमही देवाकडून सहज मिळविता येईल. जर एखादा समाज आपली नीतिमूल्ये गमावित असेल तर तो सर्वस्व गमावील. चांगली निर्मळ स्पर्धा ही निरोगी असते, पण मत्सर हा प्राणघातक आजार असतो. स्वामी म्हणतात, परमात्मा हा गुणांचा सागर आहे. जर तुम्ही एखाद्या अवगुणांचे जळत असाल तर त्या सागरात एक डुबकी मारा. नाव व कीर्तीसाठी हजारो रुपये देण्यापेक्षा प्रेमाने व प्रामाणिकपणे मुठभर तांदूळ देणे केव्हाही महान होय. जेव्हा माणसाचे अधपतन होते तेव्हा सौम्य कोणालाही म्हणता येईल. आपल्या डोळ्यांवर जर तुम्ही बुरखा ओढून घ्याल तर तुम्हाला काहीच दिसणार नाही. असत्याचा बुरखा हा अत्यंत वाईट बुरखा होय. माझे विचार मला ईश्वरी संतान बनविण्यास पात्र ठरवितात का, याबद्दल चिंतन करावे. स्वामी म्हणतात, माणसाने नेहमी निगेटिव्ह विचार केले नाही पाहिजे. माणसाने नेहमी काहीतरी नवीन शोधण्याचे प्रयत्न केले पाहिजे.
एखाद्यापाशी जर खास गुणकौशल्य असेल आणि ते त्याने पापकर्मासाठी वापरले तर त्याचे अडथळ्यात रूपांतर होईल. स्वामी म्हणतात, चांगले शुद्ध मन असलेला माणूस दुसऱ्यांचे चांगले गुण तेवढे बघतो, तर गलिच्छ मनाचा माणूस हा नेहमी गलिच्छपणाचाच शोधत असतो. जर एखादी व्यक्ती आपल्या भावना लपून लागली तर त्याचे कारण त्या भावनात काहीतरी दोष असावेत. दुसऱ्याचे दोष जितके तुम्ही जास्त बघाल तितका जास्त परिणाम तुमच्यावर घडून येईल. दोष हे सांसर्गिक असतात. आपण आपले स्वतःचे गुण कदाचित विसरू, पण देव कधीच विसरणार नाही. आपला खरेपणा पटविण्याचा का प्रयत्न करता? तुमच्या निर्दोषद्वारे दुसऱ्यांना अक्कल शिकू द्या. कधीकधी जीवनात आपण इतके मुखवटे धारण करतो की आपले खरे स्वरूप ओळखणे जड जाते. स्वामी म्हणतात, तुमचे आज खोटे बोलणे हे उद्या तुम्हास खोटे बोलण्यास भाग पाडतील. तुमच्या बुद्धीचा आणि गुणांचा दुरुपयोग होत असेल तर यात नुकसान कोणाचे होत असेल ते तुम्हीच ठरवा. स्वामी म्हणतात, सत्य म्हणजे जे सत्य आहे ते. तुम्ही कदाचित म्हणाल की जाणतो, पण ते तुमच्या कर्मावरून कळून येईल. पवित्र प्रेम हे शाश्वत संबंधाचा पाया होय. शुद्ध रीतिरिवाज हे आकर्षणपूर्ण, तर अशुद्ध रीतिरिवाज हे लाजिरवाणे असतात. सदाचरणी व्हा आणि तुम्ही मग पापकर्मापासून मुक्त राहाल. स्वचा शोध घेण्यास स्वबद्दलचे सत्यमत लागते. व्यक्तीने साहस असावे, मूर्ख नाही. व्यक्तीचे साहस असावे, मूर्ख नाही. म्हणून नेहमी धैर्याने स्वामीचे नाव चिंतत सामोरे जावे. तुमची सद्विवेक बुद्धी ही चांगला मित्र होय. तिथे वारंवार ऐकत जा. ईश्वराच्या इच्छा पूर्ण करणे म्हणजे आपल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करणं होय. ईश्वर संतान होणे म्हणजे त्यांच्या गुणांचा प्रत्यक्ष करणे होय. स्वामी म्हणतात, केलेली चूक बरोबर आहे हे सिद्ध करण्याचा जर तुम्ही प्रयत्न कराल तर काल तुमच्या मूर्खपणाला हसेल. आपल्या मनातील संयम दूर करणे म्हणजे जणू काही कर्करोगाला वाढवा देण्यास सारखे आहे. काही लोकांचा सल्ला तुमच्या जीवनात दुर्गुणांनी भर घालते, कारण तो बदसल्ला असल्याची शक्यता आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही आहात तिथे तसेच राहा, सरळ जगा. आपण दुसरे कोणीतरी आहोत ही बतावणी करण्यापेक्षा ते फार सोपे आहे. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू नेहमी धैर्याने माझे नाम स्मरण करीत पुढे जा. मी तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही. त्यासाठी फक्त तू नित्यनियमाने शुद्ध अंतकरणाने माझे नाव स्मरण कर आणि कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नको. स्वामी म्हणतात, तुम्ही आहात तसे राहा, सरळ वागा. आपण दुसरे कोणीतरी आहोत ही बतावणी करण्यापेक्षा ते फार सोपे आहे. तुमचे विचार जर शुद्ध असतील तर आपल्याला जे वाटते ते बोलणे, आपण जे बोलतो ते करणे सोपे जाते. तुमची दृष्टी जर तुम्ही उन्नत ठेवाल तर तुमचे मस्तक नेहमी गरम राहील. तुम्ही तुमच्या मस्तकाला थंडावा द्या.
जगाच्या मते मृत्यूदंड झालेल्या खुनी माणसापाशी दया नसते. खुनी माणसाच्या मते जगापाशी दया नसते आणि म्हणून माणसाची माणसासंबंधीच्या अनुष्यतेची दीर्घ व दृढ परंपरा चालू राहते. आपल्यासारख्याच माणसाचा न्याय करून त्याने आपण केलेल्या कर्माची द्यावयाची किंमत त्याकडून वसूल करणे हे अकर्म आहे, असे ज्याला वाटते अशा माणसाची व्यथा भरपूर मोठी असते. किंमत ही नेहमी द्यावीच लागते. दया दाखविणे हे स्वभावातील दुर्लक्षतेचे चिन्ह समजण्यात येते. हे काही खरे नाही. उलट ते महान शक्तीचे, दिव्य दृष्टीने व शहाणपणाचे चिन्ह आहे. दयाशील असणे म्हणजे स्पष्टपणे सादर केलेल्या जाणाऱ्या सत्य घटना व पुरावे ह्यांच्या पलीकडल्या जीवनात परिस्थिती अचूक ज्ञान दर्शविणे होय. स्वामी म्हणतात, जर एखादा तुमची बदनामी व अपमान करीत असेल तर त्याच्यावर फुलांचा, स्मित हास्यांचा व शुभेच्छांचा वर्षाव करा. एखादा क्षुब्ध होऊन जर तुम्हास अशब्द बोलू लागला तर त्यावेळी तू असे का बोलतोस हा प्रश्न त्याला विचारणे म्हणजे आगीत तेल ओतणे होय. जर दुसऱ्यांचे दोष आपण आपल्या मनात ठेवले तर ते लवकरच आपलेच होऊन बसतील. स्वामी म्हणतात, मन जेव्हा थकते तेव्हा प्रत्येक कामाला मोठ्या प्रयत्नांची गरज लागते. जर तुमचा चेहरा चिंताग्रस्त असेल तर तो दुसऱ्यांना चिंता करावयास लावेल. ही गोष्ट चांगली आहे का? जेव्हा दुसरे चुका करतात तेव्हा त्या मोजीत बसू नका. त्यांचा तो दोष नाहीसा करण्यासाठी तुमचे सहकार्य लाभेल असा विश्वास त्यांना वाटण्यास मोकळीक द्या. प्रेमळ, शुद्ध विचारांची आणि योग्य वेळी समजावून दिल्यास गैरसमज दूर करता येणे शक्य होते. स्वामी म्हणतात, पाय घसरल्यास कदाचित सावरता येते, पण जीभ घसरल्यास त्याचा मनावर खोल ठसा उमटतो. सौंदर्य व गुणांकडे प्रत्येकजण आकर्षित होतो. कुरूप व गुणहीनाला मदत करणे हा दुर्मिळ गुण होय. उघडपणे रडण्यापेक्षा मनातल्या मनात रडणे हे जास्त अपायकारक आहे. मुक्त अश्रू सहज पुसता येतात, पण गुप्त अश्रू व्रण निर्माण करतात. दुसऱ्यांच्या हावरपणामुळे जगातील कित्येक लोकांना भूक करीत उपाशी राहावे लागते. वाटून कसे घ्यावे हे जर आपणास कळेल तर हा प्रश्न सोडविणे शक्य होईल. स्वामी म्हणतात, डोळे वापरता येणे ही अगदी खास देणगी आहे. तेव्हा डोळ्यावाटे आपण इतरांना प्रेम, शांती व सुख का देऊ नये? आपण एखाद्याशी स्पर्धा करीत आहोत असे वाटू देण्याचा कधीही प्रयत्न करू नका. आपण सर्वांना मदत करीत आहोत असे वाटू देणे जास्त चांगले. आपण स्वतःच्या होऊन बसण्यापेक्षा इतरांच्या समस्या सोडविण्यात आपल्याला निश्चितच यश मिळेल. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझे कर्म तू करीत जा. आपले दैवयोग बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा दैवयोगाचा उपयोग स्वतःबद्दल केला तर फार बरे होईल. दुःखाचे ढग मनातच राहिले तर डोळ्यातून पाणी पडू लागेल. जास्त दुःखास कोण कारणीभूत होते? चूक की चुकेबद्दल होणारी टीका. जरी आजारी पडून तुम्ही रुग्ण झालात तरी सुद्धा
तुम्ही धीर कधी सोडू नका. भविष्यविषयक भयांत जर आपण गुंफून पडू तर वर्तमान काळ देत असलेल्या संधी आपण गमावून बसू. श्री स्वामी म्हणतात, भविष्यविषयक भयांत जर आपण गुंफून पडाल तर वर्तमान काळ कसा जाईल. आपल्यापैकी स्वतःला विसरून जे मानव जातीची सेवा करतात ते राजपुत्र होत. एकाकीपणा हा कित्येकदा व्यक्तींचे दळणवळण ठेवण्याचे कर्तृत्व कमी पडल्याचा परिणाम असतो. आपण इतरांना मर्यादित प्रमाणात मदत देऊ शकतो. आत्म्याला देवासमीप आणण्यात मदत करणे फार बरे मग सर्व प्रकारची मदत मिळते. एखाद्याच्या दुर्दैवाला हसणे हे आपले स्वतःचे अज्ञान प्रदर्शित करणे होय. द्वेषापायी दुसऱ्यांची मानहानी करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आपली स्वतःचीच मानहानी करणे होय. स्वतःचा तुम्हाला फार गर्व वाटत असेल तर लवकरच दुसऱ्यांना तुच्छ लेखण्यापर्यंत तुमची मजल जाईल. स्वतः अहंकार कोणताही बाळगू नये. स्वामी म्हणतात, जर तुम्ही फक्त आपलीच तेवढी पर्वा करीत राहाल तर इतर तुमची अधिकच कमी पर्वा करायला लागतील. मानवांची निश्चित अशी फक्त एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे बदल. फक्त बदल. जीवनाचा आनंद इतरांबरोबर वाटून घेणे ही सर्वात मोठी सेवा होय. एखाद्याची चूक सहन करणे ही झाली एक गोष्ट, पण त्याबद्दल त्याला क्षमा करणे त्यातून मोठी ही झाली मोठी गोष्ट. एखादा जेव्हा देवामधील सौंदर्य पाहतो तेव्हा देवाच्या निर्मितीमधील सौंदर्याचे कौतुक करणे फार सोपे होते. ईश्वराच्या स्मृतीने सुख व शांतीच्या खात्यात वाढ होणे, पण त्याच्या विस्मृतीने उगीच उन्मळून जाणे हे बरोबर नसते. सहकार्य देण्यास तत्पर असणे म्हणजे गुलाम होणे नव्हे. स्वामी म्हणतात, जिच्या सुधारण्याची आशाच नाही अशा व्यक्तीविषयी आशा सोडून द्या. जेव्हा अधिकार बजावणे आवश्यक असेल तेव्हा खंबीर राहा, पण व्यवस्थापनेसाठी अधिकार वापरताना मृदू व मधुर व्हा. स्वामी म्हणतात, सर्व बाबीत मान देऊन चला. या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक जरूर करा. आपण जर स्वामी महाराजांना खरोखरच देव मानत असाल तर या व्हिडिओला लाईक करा. स्वामी म्हणतात, द्वेष भावनेपासून सुरक्षित राहण्याचा एक मार्ग म्हणजे मान देणे होय. कधीकधी तुम्ही देऊ शकाल अशी सर्वात मोठी मदत म्हणजे मान देणे होय. स्वामी म्हणतात, जर एखादा तुम्हाला हसतच राहील तर क्षुब्ध होऊ नका. निदान तुम्ही सुख तर देत आहात. कुथाळखोरांशी जर तुम्ही सहमत व्हाल तर त्यांची पुढील कुष्ठेची व्यक्ती तुम्हीच असाल. आनंदी राहण्यासाठी स्वतःचे अभिनंदन करा आणि इतरांचे अभिनंदन करा. ते त्यांच्या वैशिष्ट्याबद्दल अभिनंदन करा. स्वामी म्हणतात, स्वतःच्या बचावासाठी दुसऱ्यांना कधीही दोष देऊ नका, कारण सत्य उघडकीस आणण्याची रीती काळापाशी आहे. तुमच्या वैशिष्ट्याचा इतरांवर प्रभाव पडतो, म्हणून शक्य तेवढ्या उत्तम रीतीने त्याचा वापर करा. सुखी सारखा दुसरा अधिक चांगला खुराक नाही. इतरांना सुख देणे हे महादान होय. जर माझ्या मनाला मी
ओझी वाहण्यास मोकळीक देईल तर मला भारी वाटेल आणि मी सहजपणे थकेन. स्वामी म्हणतात, दुसऱ्यांना दुःख देण्यास कारणीभूत होणाऱ्या खऱ्या आनंदाचा अनुभव होईल तुम्हाला. ज्या क्षणी मी माझ्यासोबत असलेल्या माणसाचा अपमान करील त्याच क्षणी इतरांचा आदर मी गमावून बसेन. स्वामी म्हणतात, स्वतःचा उद्धार करण्याचा प्रयत्न करा. स्वतःला अपमानित करू नका, कारण स्वतः आपणच आपला मित्र आणि स्वतः आपणच आपला शत्रू असतो. दानात पैसे देणे चांगले, पण पवित्र दानी आत्मा होणे हे फारच चांगले होय. दया पवित्र मनातून उद्भवते, अपवित्र मनातून नाही. माणसाला नेहमी एकमेकांचा दर्जा देऊन एकमेकांचा सन्मान केला पाहिजे. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जिथे तू मला शुद्ध आणि निर्मळ मनाने शोधशील तिथे मी सदैव राहील. माझ्या कृपाप्रसादाने तुला नेहमी भीतीमुक्त जगणे जीवन सोपे जाईल. स्वामी म्हणतात, कोणत्याही गोष्टीत अडथळा होण्यास मोकळीक देऊ नका. प्रत्येक गोष्टीकडे विजयाची एक पायरी म्हणून पहा. प्रेमळ आज्ञा वैर जागृत करीत नाही, ती व्यक्तीला महान बनविते. हीच वेळ आहे कृती करून सर्व प्रश्न सोडविण्याची, लंगड्या सबबींना बळी पडण्याची नव्हे. कठोर दृष्टीचा वापर करणे तुम्हास भाग असेल तर ठीक आहे, पण हिंसा निर्माण करण्यासाठी आपल्या हातांचा कधीही वापर करू नका. हे कृत्य तुमच्या कमकुवतपणाचे लक्षण आहे. स्वामी म्हणतात, जो भविष्यकाळात होता तो आता घडत असेल. साप्रम जे घडत असेल ते भूतकाळात जमा होईल, मग चिंता कसली. प्रत्येक दिवसापाशी एक दडलेली गुपित असते. तुम्ही ते बऱ्याच वेळा पाहिलेले आहे. आपल्या परिश्रमांच्या परिणामांची प्रचिती पाहण्यास अधीर होणे म्हणजे कच्चे फळ खाण्याचा प्रयत्न करणे होय. एक संधी हुकली म्हणून डोळे अश्रूंनी भरून देऊ नका. आपली दृष्टी साफ ठेवा म्हणजे पुढील संधी हुकणार नाही. नम्रतेशी जुळते घेण्यापाशीच फार मोठे असतो. स्वामी म्हणतात, नेहमी माणसाशी एकरूप राहून माणसाला मदत केली पाहिजे. आजचा आमचा स्वामी संदेश आवडला असेल तर लाईक करा आणि असाच स्वामी संदेश नेहमी ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.